नमस्कार मित्रांनो, कशा आहात? काय झालंय, वडिलांचे रानात गेलेत आणि प्रचंड अशी भूक लागली आहे. म्हणलं चला झटपट काहीतरी करूया, त्यासाठी आधी कांदा चिरूया म्हटलं. मित्रांनो, अण्णा मम्मी नसल्यामुळे ना मला खूप भूक लागली होती. म्हणलं आता काहीतरी केलं पाहिजे, कारण आता आपल्या पोटोबासाठी आपणच लढलं पाहिजे. मग कढई तापायला ठेवली, त्याच आधी येतो आपला कांदा चिरायला लागलो. कसा बसा कांदा चिरत होतो मित्रांनो. कधी आईने मला काही करून दिलेलं नाही, त्यामुळं 2-3 वेळा ट्राय केल्याच्या नंतर थोडा काही जमत होता. आणि म्हणलं हा स्वयंपाक कसा जमतोय कसा नाही, भीती वाटत होती. पण चमचमीत खायचं होतं, प्युअर तेलातलं. मग म्हणलं काय आता धडा लागलाय तर करूनच टाकायचं. मग काय कांदा यशस्वीपणे चिरून घेतला आणि मग कढई तापायला ठेवली होती, त्याच्यात कढईत कांदा टाकला आणि मग घेतली तेलाची किटली घेतल्याच्या नंतर म्हणलं आता तेलाला किटली घेतली, तेल काय आणि वतायचं. मग वतायचं आधी कांद्याचा वास आला, कांदा करपायला लागला. मग कांदा आधी हलवला आणि तेलाच्या कढईत तेल वतणार की बाबा तेवढ्यात एक विचार आला रे, आपले लाडके मोदी साहेब काय म्हणतायत बघायचंय. मग काय त्यासाठी मला चमचा घ्यावा लागला. अगर खाने के तेल में खाने का तेल का जो उपयोग करता है, अगर वो कुछ कमी करे, मैंने बार बार कहा है 10% कम करो. अगर हम तेल खाना एवढं चांगलं सांगितलं, कुठल्या देशभक्ताला जेवण जाईन बरं सांगा राव मित्रांनो. मग पुढं बघताय काय राव, डायरेक्ट जेवणाचा प्लॅनच कॅन्सल केला. तुम्ही सुद्धा बरं का, तेलाची इंधनाची बचत करा 10%. आम्ही तर डायरेक्ट बंदच केलं. मग